जीवनातले कटू सत्य विचार करा आणि निर्णय घ्या. पैशाने सर्व काही विकत मिळेल, पण आईसारखा स्वर्ग आणि बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही. देवीला आई समजून जगणारे खूप आहेत, पण देवीसारख्या आईला समजून घेणारे या जगात खूप कमी आहेत. खोटे बोलणे हे क्रेडिट कार्ड सारखे असते. आज वापरताना आनंद मिळतो, मात्र काही कालावधीनंतर त्याची किंमत चुकवावी लागतेच. तुमचे आजचे खोटे बोलणे हे पुन्हा पुन्हा खोटे बोलण्यास भाग पाडते. खोटे बोलण्याची कीड जर एकदा लागली तर ती माणसाला आतून पूर्णपणे निकामी करून टाकते. खोटे बोलणाऱ्या मित्रापेक्षा एक प्रामाणिक शत्रू नेहमीच चांगला असतो. छापा काटा खेळण्याचे दिवस गेले. आता छापा हा फक्त काटा काढण्यासाठीच टाकला जातो. बोलण्यापेक्षा जास्त महत्व शांत राहण्याला असतं, तसंच सांगणाऱ्यापेक्षा जास्त महत्व ऐकून घेणाऱ्याला असतं. लोकांनी सांगितलं म्हणून काहीही करू नका. जे मनाला आवडेल तेच करा, कारण लोक फक्त रस्ता दाखवतात, पण प्रवास आपल्यालाच करावा लागतो. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआपच सुरू होतं, मग तो मान असो, प्रेम असो किंवा वेळ असो. आयुष्यात नातं टिकवण्यासाठी दोन व्यक्ती लागतात, एक समजून सांगणारी आणि दुसरी समजून घेणारी. यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं, कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो. जीवन जगताना कधीच कोणाला नाव ठेवू नका, हसू नका किंवा कमी लेखू नका, कारण समोरच्या व्यक्तीने कधी ना कधी आपल्याला एक क्षणापुरता तरी साथ नक्कीच दिलेली असते. यश जिंकणे ही तुमची सावली आहे, तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ती आपोआपच तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तेव्हाच तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालतात. प्रत्येकाचे विचार वेगळे, म्हणूनच काही माणसं क्षणभर तर काही माणसं आयुष्यभर लक्षात राहतात. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही, काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागेलच. पूर्णतः दगडाच्या सान्निध्यात वाढणारं रोपटं आयुष्याचा एक धडा शिकवून जातं. शत्रूचं अस्तित्व कितीही मोठं असे ना, आपला आत्मविश्वास आणि प्रयत्न सातत्यापुढे त्याचं अस्तित्व लहानच ठरतं.